नमस्कार. गणगण गणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या. आणि त्याच्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग इथे 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत. फोडणीसाठी तेल आणि मसुराची डाळ 1 वाटी घ्यायची आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट आणि फोडणी करताच आहे साहित्य. आता ही मसुराची डाळ आपल्याला गरम पाण्यातून काढायची आहे. उकळतं पाणी उकळायला ठेवलं आहे. नेहमी मसुराच्या डाळीचं जेव्हा आपण करतो काही पदार्थ तर त्यावेळी प्रत्येक वेळी मसुराची डाळ ही उकळत्या पाण्यातनं काढून घ्या. चला आता ही अशी छान ढवळून घेतली आहे. उकळी पण आली आहे छान पाण्याला. आता हे मी बाजूला काढून झाकून ठेवते. आता आपण इकडे बाकीची तयारी करूया. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आहे. चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला त्यात फोडणी करायची आहे. हे पहा अशी छान मोहरी फुलली की त्यात जिरे टाकून घेतले आहे. कोथिंबीर टाकायची आहे. आता कांदा छान परतून घ्यायचा आहे. स्वादगाथा आहे माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता हळद टाकूया, लसूण आल्याची पेस्ट टाकून घेऊया, थोडंसं हिंग टाकून घेऊया. मस्त अशी छान फोडणी फ्राय करून घेऊया. ही मी आणखी थोडीशी कोथिंबीर टाकते. याला कोथिंबीर तुम्ही भरपूर घाला, चव छान येते. आता लाल तिखट टाकूया. थोडासा काळा मसालाही टाकून घेते आणि एक थोडासा गोडा मसाला पण टाकला आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे छान मस्त हलवून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये थोडीशी मी बेडगी पावडर टाकली आहे, बेडगी मिरचीची पावडर. ही डाळ चांगली वाफली गेली आहे. आता ही चाळणीत काढून मी त्याचं पाणी निथळून घेते. 1 वाटीभर पाणी आता आपल्याला शिजायला टाकायचं आहे. या पाण्याला छान अशी उकळी आली की मग आपण ही उकळलेली डाळ आहे ती टाकून घ्यायची आहे. आणि आता याला एक वाफ काढून घ्यायची आहे. हा पेंडपाला तुम्ही पोळी, भाकरी किंवा ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकता. अत्यंत रुचकर, टेस्टी, मस्त लागतो. हे पहा आता छान वाफलं गेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि त्याला छान सजवूया. हे पहा झाला माझा पेंडपाला तयार. झटकीपट तयार होणारी ही भाजी आहे. तुम्ही सकाळच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. आवडली का माझी रेसिपी? मग तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.